म्या समजा ऐकलंय. मंजू अगं बघ ना, आपण काहीतरी चांगलं काम करायला जातो आणि नेमकं असं काहीतरी होतं. आता गावामध्ये रावसाहेबांचे शत्रू काही कमी आहेत का? आणि मला तरी वाटतं छोटे मालक जे म्हणतायत ना ते बरोबर असेल. कुणीतरी हे मुद्दाम केलंय आणि महत्वाचं म्हणजे तुला अडकवण्याचा प्रयत्न केलाय त्या. ते जाऊ देत ग मंजू. पर आपला पक्ष नवीन आहे, उद्या पक्षाचा पहिला मोठा कार्यक्रम आहे, तेवढा फक्त व्यवस्थित पार पडा एवढंच. तू नको काळजी करू. अगं देवी नवसाई आहे ना, ती समज बरोबर करे. ते आहेच ग. पर अशा बातम्या ना वाऱ्यासारख्या पसरतात बघ. आता एवढ्या कमी वेळात आपण कोणाकोणाला समजवायला जाणार आहोत? लोकांनी जर का या बातमीवर विश्वास ठेवला आणि कोणी कार्यक्रमाला आलंच नाही तर? असं अजिबात होणार नाहीये रमा. अहो पर छोटे मालक, ही बातमी एकाने जरी वाचली ना तर ते 10 लोकांना जाऊन सांगतील आणि मग ते 10 लोकांना. रमा, माझा इथल्या लोकांवर पूर्ण विश्वास आहे आणि रावसाहेबांनी केलेल्या कार्याची जाण त्यांना आहे. अशा बातम्यांमुळे रावसाहेबांनी केलेले कार्य एका रात्रीत ते नाही विसरू शकत. त्यामुळे आपण आपला मेळावा जसा ठरवलाय तसा आणि तेवढ्याच मोठ्या प्रमाणावर करणार आहोत. आपला मेळावा फसावा असं वाटणारे खूप आहेत आणि त्यासाठी ते वाटेल ते प्रयत्न करतील. पण आपण फक्त आपल्या कामाकडे लक्ष द्यायचं बस. तुमचा पेपरमध्ये फोटो छापून आला म्हणून काळजी करू नका. नवसाई देवी आहे ना, ती यातून काहीतरी मार्ग नक्की काढेल. ते हाय छोटे मालक, पर कसं? रमा, काळजी करू नका, सगळं व्यवस्थित होईल. आई, आजपर्यंत तू प्रत्येक संकटात माझ्या पाठीशी उभी राहिलीस. तू मला कधी बी निराश होऊ दिलं नाही. मग आता असं का? रावसाहेब आणि छोट्या मालकांनी एवढं चांगलं समाजकार्य हाती घेतलं, पर काही माणसं त्यात विघ्न आणतात, समजा उधळून लावण्याचा प्रयत्न करतात. आता तूच आमच्या पाठीशी उभी राहून आमची समधी विघ्न दूर कर, एवढीच तुझ्याकडे प्रार्थना आहे. काय मग पत्रकार साहेब, नाही म्हणजे मजा आली ना? काय रोजचं काम सोडून हे वेगळं काम करायची मजाच काय और आहे. नाही म्हणजे तुम्ही रावसाहेबांचा पारा नाही वर नेलात की. पर खरी मजा तर तवा येईल जेव्हा रावसाहेब रावणाच्या ऐवजी तर रमाला जाळतील. बाकी एक काम तुम्ही लय झॅक केलं बरं. नाही म्हणजे मला नकली पेपर अदुगरच छापून दिला आणि मला तो रावसाहेबांना देता आला. लय झॅक काम केलं. हे घ्या, यावं तुमचं बक्षीस. तुम्ही लय झॅक काम केलं, मला आवडलं बरं का. म्हणून तर तुमचं बक्षीस बी वाढवलंय. तुम्ही एन्जॉय करा. म्हणजे या सगळ्यात हरिदादांचाच हात होता तर? नाही, आता लई येळ घालून चालायचं नाही. मला हरिदादांचा हा कांड सगळ्यांसमोर आणायलाच पाहिजे. हा बोल ग रमा. हा पिंट्या दादा, कुठे आहेस तू आता? मी आता घरी. बरं ऐक ना, मला तुझ्या मदतीची गरज आहे. काय ग, काय झालं? तू भेट ना मला, मग सांगते शब्द. मी कुठे येऊ तुला भेटायला? पाराजवळ येऊ? बरं ठीक आहे, चालेल, लवकर येशील. बर आलो, चल. बाय.
सिमरन ते पत्रकार कोण होते? पत्रकार हो, ज्यांनी इथे येऊन फोटो काढले, जे म्हणाले ते तुला ओळखतात, तू म्हणाली तू त्यांना ओळखतेस, ते. नाही म्हणजे ते मला म्हणाले होते की ते मला ओळखतात म्हणून. आणि मी जेव्हा ऍक्टिंग करायचे ना तेव्हा त्यांनी माझी माहिती काढून मला भेटले होते ते म्हणून. पण तेव्हा ना ते त्यांची हेअरस्टाईल आणि दाढी वेगळी होती मला म्हणून आठवत नाही आता ते नक्की कोण होते ते. तेच विचारायचंय मला, ते इथे कसे आले आणि ते पत्रकार होते का? अरे हरी, तू बाहेर थांब. अगं अगं काय चाललंय हे सगळं? बाईसाहेब हे कारस्थान करणार आहे आणि त्या कारस्थानात त्यांची मदत करणार. दोघं बी तुमच्या पायाचे आहेत. बाईसाहेब हे कोणी पत्रकार नाहीत, तर ही भाडोत्री गुंड आहे. आणि हरिभाऊंना त्यांच्या गरिबीचा लईच पुळका येत होता, म्हणून त्यांना पैसे देऊन त्यांच्याकडून खोटी बातमी छापून घेतली आहे. हरी, हे खरंय? अहो बाईसाहेब मी खरंच सांगतो, मी काही नाही केलं. मी तो का तुला बाबा बाईसाहेब याला समजो, ह्यानं नाही तर माणसात लय हाणलाय हो मला, मारून टाकल याला. ताप नाही मारणार तुला. ह्याच्यापासून वाचशील तू, पण रावसाहेब तुम्हाला जिवंत नाही सोडणार. नाही नाही ओ छोटे मालक, ऐका. अहो छोटे मालक ऐका ना. अहो मी काय बी नाही केला. तुम्ही असं काय करता? अहो छोटे मालक ऐका. यांनी आपल्या विरुद्ध छापून आणले. मालक यांनी पेपरामध्ये खोटी बातमी छापून आणली, पण तो पेपर त्या बातमी इतकाच खोटा होता. आबासाहेबांच्या सांगण्यावरून हरिभाऊंनी पैसे घेऊन हे समजा करून घेतले. आपल्याबद्दल खोटी बातमी छापायची आणि ती तुम्हाला दाखवायची आणि कार्यक्रमासाठी तुमच्या मनात तणाव निर्माण करायचा, तुमचं लक्ष विचलित करायचा, हाच यांचा हेतू होता. मालक हा पेपर गावातल्या इतर कोणाकडे बी गेलेला नाही, फक्त तो तुम्हाला दाखवायचा म्हणून हरिभाऊनी तो तुम्हाला पाठवून दिला होता. अरे तू असं का केलंस? मला चूक झाली हो माझ्याकडून, खरंच चूक झाली. या पैशाच्या नादापायी हे समजा मी केलं. मला एक डाव माफ करा. हे बघा मी स्वतःला शिक्षा देतो, पण तुम्ही मला माफ करा. स्वतःला मारून लागत नाही हरी, जीव जाईपर्यंत मारणं काय असतं ना हे मी तुला दाखवतो आज. नाही मोठे मालक, मला माफ करा. छोटे मालक, अहो तुम्ही तरी सांगा ना. छोटे मालक, अहो तुम्ही तरी सांगा. मोठे मालक मला माफ करा. अहो माझी लहान लहान पोरं आहेत. अहो माझी बायको आहे, माझी. मला मारू नका. हा सगळा विचार आधी करायला हवा होतास. थांबा रावसाहेब, तुमच्यातून काही वाईट घडायला नको असं मला वाटतं. तुमच्यातून काहीतरी चूक घडावी हेच आबासाहेबांना हवंय. आणि काही झालं तरी आबासाहेबांच्या मनासारखं नाही झालं पाहिजे. हकलून द्या दोघांना पोलिसात द्या. अरे उठा, चल. आणि हरीचं काय करायचं? हरीचं जे काय करायचंय ते मी करेन. अरे तू इकडे उभं राहायचंस, दिवस रात्र जोपर्यंत मी सांगत नाही तोपर्यंत इकडून हलायचं सुद्धा नाहीस. समजलं? हीच तुझी शिक्षा. हा इथे कसा?
ह्याच्यामुळेच खरं काय ते समोर आले. पण हा तर आबासाहेबांच्या पक्षातला युवा नेता आहे ना. होतो, त्यांचा पक्ष सोडलाय मी आता. तू पक्ष सोडलायस, आम्ही नवीन पक्ष काढलाय. त्यांना आपल्या पक्षात घ्या. सच्च्या माणसांची गरज आहे आपल्याला. हो, मी बोलतो त्याच्याशी. थँक्यू. हो, एवढं काय त्यात. हे अशा लोकांच्या डोक्याला लागणं रोजचं काम आहे माझं. म्हणजे होत. जाऊ द्या. छोटे मालक, या ना, या. आज तुमच्यामुळे पिंटा दादाला रावसाहेबांनी आपल्या पक्षात घ्यायला सांगितले. मला लई बरं वाटते बघा. नाही म्हटलं ना तरी बी मला नेहमी वाटायचं की पिंटा दादानी त्या आबासाहेबांचं काम सोडावं. पण आज हे समजा तुमच्यामुळे झाले. तुमचे खरंच मनापासून आभार मानते मी. अहो, माझे आभार कसले मानताय? उलट हे सगळं तुमच्यामुळे झालं. राजकुमारने आपल्याला खूप मदत केली. खरं तर मी तुमचे आभार मानायला हवेत. हो, असं काय बोलताय तुम्ही? आम्ही फक्त आमचं काम केलं बस. अशीच मनापासून काम करणारी, सच्ची आणि विश्वासू माणसं आपल्याला आपल्या पक्षात हवी. त्यामुळे पक्ष मोठा होतो. काय झालं रमा? हा? कसला विचार करताय का? आता बघा ना छोटे मालक, एवढं समजा व्यवस्थित सुरू असताना मध्ये मध्ये अडथळे येत होते. त्यामुळे सतत मनाला भीती लागून राहते की आता सगळं सुरळीत चालू असताना काही व्हायला नको. एवढंच ना, निघून जाईल भीती. संध्याकाळी आपण महाआरतीला जाणार आहोत, तेव्हा देवीकडे साकडं घाला. ती सगळं म्हणणं ऐकेल तुमचं. आणखीन एक गोष्ट, इथून पुढे फक्त चांगलंच होणार आहे असा विचार करा. बरं, आपल्या रोजगार केंद्राचं उद्या संध्याकाळी रावसाहेबांच्या हस्ते उद्घाटन आहे. त्यामुळे ऑफिस सजवून ठेवा. आणि पुढे काय होईल याचा विचार जास्त करू नका. चालेल. छान वाटतंय ना या खुर्चीमध्ये बसून? बाईसाहेब, नाही म्हणजे अहो मी कामच करत होते आणि काम करता करता दम लागला ना, म्हणून मी बसले होते जरा 2 मिनिटं. आम्ही बघितलंय सगळं. नाही बाईसाहेब, तुम्हाला वाटेल मी टाइमपास करत होते, पण एक लक्षात ठेवायचं, इथे कामामध्ये जास्त आणि इतर गोष्टींकडे कमी लक्ष द्यायचं. इतर गोष्टींकडे लक्ष नाही दिलंस ना तरी चालेल. मान मिळवण्यासाठी आणि तो सांभाळण्यासाठी खूप कष्ट करावे लागतात. समजलं का? मंजू, रमा, ऑफिस सजवायला घ्यायचं आपण? जी बाईसाहेब, तुम्ही सांगाल तसंच करूया आपण. हा मंजू, चल. रमे, मी पण येते मदतीला. मंजू, हा, इथेच लावत आपण. हा, चालतंय. एवढं एकच काम बाकी आहे ना ग? थोडस वर घे, थोडं वर घे. हा झालंय. बाईसाहेब, झालं? बाहेर बोर्ड लावला? चालेल. रमे, अहो किती छान वाटतंय. बाईसाहेब, अहो इथं जर कोणी आलं ना तर लई प्रसन्न वाटेल बघा त्यांना. हो ना. बरं, आता आपल्याला आरतीला जायचंय. मी प्रतापलाही सांगितलंय. चालेल.
बाईसाहेब मी घरी जाऊ का? नाही म्हणजे आता इतकं काम केलंय ना मी इथं, तर मी दमले, माझं डोकं बी दमलाय, तर घरी जाते म्हटलं. बरं ठीक आहे, जा तू. ठीक आहे चालेल, येते. ए रमे, येते बरं का. चला आपण निघायचं. बाय. गुरुगे गुरुगे बारी तुझी संसारी, नाथ नाथे अंबे करुणा विस्तारी, वारी वारी जन्म मरणाचे वारी, हारी पडलो आता संकट निवारी. जय देवी महिषासुरमर्दिनी, सुरवर ईश्वर वरदे तारक संजीवनी. जय देवी नवसाई देवीचा, उदो उदो नवसाई देवीचा. गुरुजी, मेळावा उद्यावर येऊन ठेवलाय. आपण देवीच्या कानावर गारहाणं घातलंय, संकल्प सोडलाय, सगळं काही निर्विघ्नपणे पार पडेल. निघायचं. चल. नमस्कार साहेब. नमस्कार. रमाताई, मी तुम्हाला म्हणलं होतं ना, मला एका ताईने मदत केली होती, ह्याच त्या ताई. बाईसाहेब, रमाताईंनी मला महिला रोजगार केंद्राविषयी सांगितलं, तर मला ती कल्पना लय आवडली. तर ह्या बघा, मी किती बायकांना घेऊन आलीये. रमाताई, तुम्ही जे मला सांगितलं होतं ना, ते या समध्यांना सांगितलंय. आता या समध्या केंद्रावर यायला तयार आहेत. अरे वा, म्हणजे तुम्ही समजा येणार ना? अहो ताई, तुम्हाला फक्त सांगायचं होतं म्हणून एवढ्याच जणी आल्या. अजून भरपूर जणी आहेत. तुम्ही काळजी करू नका, मी समध्या बायकांना घेऊन येते केंद्रावर. रावसाहेब, रमानी सगळी धडपड केली आहे, तिने या सगळ्यांशी संपर्क साधला. हो, अरे वा. तुम्ही सगळ्यांनी जो आमच्यावर विश्वास टाकलाय, आम्ही त्याला कधीच तडा जाऊ देणार नाही. महिला रोजगार केंद्र यशस्वी होण्यासाठी, अजून यशस्वी होण्यासाठी आपण सगळेच प्रयत्न करत राहू. पण काही लोक असतात ज्यांना चांगली कामं बघवत नाहीत, मग ते त्या कामांबद्दल वाईट बोलायला सुरुवात करतात, काही बाई अफवा पसरवतात. पण तुम्ही या सगळ्या अफवा विसरून आमच्या सोबत या, हीच प्रार्थना आहे. अहो साहेब, आम्ही तुम्हाला आज ओळखतो का? अहो, मला माहिती आहे तुम्ही जे कराल ते आमच्यासाठीच. आमचा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. आम्ही तुमच्या सोबतच आहोत. उद्या मेळाव्याला नक्की या. येतो. चला. बाईसाहेब, सुप्रभात. सगळी अशुभ कामं करायची आणि शुभ प्रभात म्हणायचं, लाज नाही वाटत? प्रताप, या माणसाला आत्ताच्या आत्ता इथून हकलवून दे. आजच्या दिवशी हा माणूस मला इथे नकोय. अहो बाईसाहेब, मला काही ऐकायचं नाहीये. रमा जी, इथे एक काम कर, घरातली कुठली कामं सुरू करण्याआधी ऑफिसमध्ये जाऊन दिवा लाव. मग आपण तिथे पूजा करूया. जी बाईसाहेब.
छोटे मालक, बाईसाहेब,